नमस्कार, जय श्रीराम। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार। तर मी श्री महालक्ष्मीची व्रतकथा वाचून तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, सर्वात अगोदर याचे महत्त्व सांगितले, व्रत, नियम, कहाणी। तुम्हाला व्रताचे नियम माहिती करायचे असेल तर माहिती व्रतही सांगते, नियमही सांगते, आणि कहाणी ऐकायची असेल तर कहाणी पण आहे याच्यामध्ये। तर चला आपण अगोदर नियम वाचू, नंतर कहाणी। तर नियम आहे, व्रत करणारे गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा। दिवसभर उपवास करावा, रात्री भोजन करावे। या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्याकडूनही पूजा आरती करून घ्यावी। आपण उपवास करावा। एकादशी, शिवरात्री या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी। पूजा, व्रत, पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे। सायंकाळी गायीची पूजा करावी, गोग्रास द्यावा। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनींना अथवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक फळ आणि व्रतकथेची एक प्रत द्यावी, म्हणजे पुस्तक। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा। नंतरच आपण भोजन करावे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यास सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हा व्रत सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे। यश समीपत आहे। तर नियम आपण बघितले। आता कसे करायचे तर नियम त्याच्यासाठी, तर आपण महालक्ष्मीची व्रतकथेसाठी नियम बघितले सध्या। आता पूजेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। तर घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा। त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास ठेवावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। त्यात दुर्वा, पैसा आणि सुपारी सुपारी घालावी। कलशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा। पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा। लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी। त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा। शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी। पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा। रात्री श्री लक्ष्मीच्या मिष्टानाचा नैवेद्य दाखवावा, नंतर भोजन करावे। शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे। कलशातील पाणी तुळशीत ओतावे। तुळशीला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील। त्या वचनावर विश्वास ठेवावा। तर आपण मार्गशीर्ष महिन्यातील पूजाची म्हणजे लक्ष्मी व्रताचे नियम आणि पूजेची मांडणी बघितली। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीजीची देवीची कहाणी ऐकू, व्रतकथा ऐकू। तर माझ्या चॅनल आवडले असणार, कहाणी आवडल्या असणार, लाईक आणि सबस्क्राईब करा।